नमस्कार. कल्याणचे सांगाती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतीच्या सोहळ्यामध्ये मी स्मिता जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की मी कशी काय आज या खुर्चीवरती. मिलिंदचं बहुतेक काहीतरी कमिटमेंट्स असाव्यात किंवा काहीतरी बहुतेक कुठेतरी दुसऱ्या शहरात काम करायला गेलाय असं वाटतंय. पण काय माहिती मिलिंद का नाहीये आज इथे. बरं असो, तुमचं सगळ्यांचं कुतूहल उत्सुकता जास्त न ताणता मी स्वागत करते कल्याण चॅप्टरचे सेक्रेटरी आणि अर्थचिंतनचे सर्वेसर्वा मिलिंद विनायक काणे यांचं. नमस्कार. मिलिंदने आतापर्यंत आपल्या कल्याण चॅप्टरच्या 38 मेंबर्सच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ह्या एवढ्या 38 मेंबर्सच्या मुलाखती घेणाऱ्या माणसाची मुलाखत मला घ्यायची आहे. थोडंसं टेन्शन आलंय पण ठीक आहे, मिलिंदच आहे त्यामुळे मित्रच आहे, त्यामुळे म्हणजे आपण मुलाखत अशी पार होऊ शकते. करूया सुरुवात. अगदी. तू आज एकतर इथे आलास मीटिंगसाठी, इंटरव्ह्यू साठी वेळ दिलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार मानते. कारण आता तुझं खूप शेड्यूल फुल टाईट आहे, पण तरी सुद्धा तू इथे आलास आणि त्यासाठी मी तुझे आभार मानते आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू. अगदी. आता प्रत्येकाचं म्हणजे तुझं बालपण किंवा पहिला प्रश्न हाच आहे माझा की आपली प्रत्येकाची एक म्हणजे सवय आपल्याला लहानपणापासून लागलेली असते. मग ती कोणाच्याही मार्फत असू शकते की आपल्याला आई वडील काही वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात लहानपणापासून, की म्हणजे काही जण कंपल्सरी वर्तमानपत्र वाचन करायचंय किंवा व्यायाम करायचाय असे आई वडील, काही घरांमध्ये तर कंपल्शन असतं काही गोष्टींचं. तर मग मला हे हवंय तुझ्याकडनं की तुला अशी कोणती सवय लागली बालपणापासून की म्हणजे ती सवय तुझी आज तागायत सुरू आहे, म्हणजे तुझं बालपण पण त्यामध्ये आलं पाहिजे आणि तुझी एखादी अशी छान सवय. ओके. मी लहानाचा मोठा गिरगावात झालो. माझ्या गावची दक्षिण मुंबई किंवा माझ्या गावचं गिरगाव हे सगळ्या सणांनी युक्त होतं. जुनी मुंबई आपण त्याला म्हणतो, दक्षिण मुंबई. अशा वातावरणात गिरगाव म्हणजे गणपती अत्यंत जवळ आणि माझ्यापासून 10 मिनिटांच्या अंतरावरती लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला पहिला गणेशोत्सव मुंबईतला केशवविनायकचा हा होता. मी दरवर्षी गणेशोत्सवाच्या आगमनाला जात असे, कारण आमच्या घरी गणपती असे. पण मी दरवर्षी त्या गणपतीच्या विसर्जनाला जायचो आणि महापौर असतात त्या गणपतीच्या पालखीला. शिसवी पालखीतनं आगमन, शिसवी पालखीतनं आजही 140 वर्ष आता होत आली. 1893 सालची स्थापना आहे केनाची आणि स्वतः लोकमान्य 1901 ला केनामध्ये येऊन गणेशोत्सव आपण का सुरू केला त्याच्यावरती व्याख्यान देऊन गेले होते. आणि 2001 ला लोकमान्यांचं पुनरागमन केनाने सादर केलं होतं ऑपेरा हाऊस चौकात, जिकडनं लोकमान्य आले केनामध्ये. आणि विनायक कुलकर्णी म्हणून एक कलाकार आहेत जे थेट लोकमान्यांसारखे दिसतात, बरंचसं साम्य, पुण्याचे आहेत ते. त्यांनी लोकमान्यांचा रोल केला होता आणि ऑपेरा हाऊस चौकातनं लोकमान्यांची बग्गी आली, ते डायरेक्ट खाडीलकर रस्त्यावरनं दायवाडीवरनं लेफ्ट घेऊन केनामध्ये गेली आणि लोकमान्य इथं भाषण केलं. तर ते पण भाषण त्यांनी तसंच केलेलं होतं, कारण त्याची ध्वनिफीत होती जुनी केना, टिपिकल चाळ, अप्रतिम. अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे सगळ्या उत्सवात भाग घेणं, रेस्ट्रिक्शन अजिबात नव्हत्या माझ्या आई बाबाच्या. माझी आई होम मेकर होती, माझे बाबा स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीला होते. 37 वर्ष नोकरी करून बाबांनी VRS घेतली 2 वर्ष असताना. कंटाळा होता तसा आणि त्याच वेळेला SBIची VRS स्कीम आहे. तर मग ते म्हणाले का नाही, मग दिस इज द राईट टाइम. सो 2007 साली त्यांनी VRS घेतली. त्यामुळे तू पाहिजे ते कर. आणि माय फादर वॉज माय बेस्ट फ्रेंड, ऍब्सोल्यूट बेस्ट फ्रेंड. म्हणजे मी आजही त्यांना मिस करतो. त्यामुळे त्यांनी मला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे शिकवलं की आयुष्य तुझं आहे, त्यामुळे निर्णय तू घ्यायचा. आणि त्याच्यामुळे त्या निर्णयामुळे जो फायदा होईल तोही तुझा, नुकसान होईल तेही तुझंच. आमच्याकडे वळून यायचं नाही, रडायला. आमचा मानसिक आधार असणारे बाकी सगळ्या प्रकारचा सपोर्ट असेल, पण निर्णय तू घेतलायस ना, मग त्या निर्णयाची अंमलबजावणी जशी तू करतोस त्याचे चांगलं वाईट परिणामही तुला घेता आले पाहिजे. दॅट इज हाऊ इट हॅज टू बी. अर्थात मातृश्लोक दमदाटी आईकडनं व्हायची, एकुलता एक असल्यामुळे.
त्यामुळे पण तिचंही असं कधी डिस्करेजमेंट नव्हती की अरे हा खेळतच असतो किंवा आणि तसा माझा अभ्यासाच्या बाबतीत कधी काही प्रॉब्लेम नव्हता. मी काय पहिल्या 5 असायचो ते आता पण जाणवतं. पण माझा असा काही कल नव्हता पहिलाच यायला पाहिजे वगैरे, कारण फक्त अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये नव्हतो. क्रिकेट खेळलो, सगळ्या प्रकारचे खेळ मी खेळलो, वाचनाची विशेष आवड होती. आणि तू म्हणालीस की अशी कुठली सवय किंवा आवड असं आपण म्हणू जी लहानपणापासून लागली ती आतापर्यंत आहे. वाचनाची सवय मला लहानपणापासून लागली ती अजूनपर्यंत, आणि माझ्यामध्ये वाचनाची सवय कायम आहे. तर ती माझी असं म्हणजे पहिल्या 2 आवडींमधली एक आवड. आता टिटवाळ्यात शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे काय मिस करतोस गिरगावामधलं? काहीच नाही मिस करत फ्रँकली स्पीकिंग. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो असा, पण फ्रँकली स्पीकिंग ना मला मी 32 वर्ष आयुष्याची गिरगावात नाही. 32 वर्ष, त्याच्यानंतर 2.25 वर्ष पुण्याला होतो. पुण्याला अजूनही घर आहे चांदणी चौकामध्ये. 2.25 वर्ष पुण्याला होतो बाबा गेल्यानंतर. 2012 साली माझे बाबा गेले, आणि त्याच्यानंतर मग माझ्या आईला तो मानसिक धक्का होता बराच, आणि तिथलं सहनच झालं नाही. म्हणजे अगदी 5 मिनिटांचा खेळ. 1 सप्टेंबर 2012. त्यांना काही आजार नव्हता, म्हणजे असा कुठला जाईल असा आजार नव्हता. त्यांना ताप आला होता 2 दिवस फक्त, एवढंच. पण स्वतःचं काम सगळे स्वतः करत होते. काही म्हणजे चालायला त्रास होतोय वगैरे वगैरे काही ऍब्सोल्युटली काही. त्यामुळे इट वॉज अ शॉक, आणि त्या शॉक मधनं बाहेरच नाही येऊ शकली. जवळजवळ 15-20 दिवस ती बाबांच्या फ्रेंडकडे बघून राहायची, इथपर्यंत की मला प्रचंड मानसिक धक्का, की मला भीती वाटायला लागली होती की माझी आई दुःखाने आत्महत्या करेल. म्हणजे 20-25 दिवस मी जवळजवळ 15 दिवस घरीच होतो, आणि मग त्याच्यानंतर मी तर रिलायन्स लाईफ इन्शुरन्स लावतो. तेव्हाची रिलायन्स, आताची निपॉन इंडिया. रिलायन्स लाईफ 2006 ला निपॉननी टेक ओव्हर केली, पण तेव्हा त्याला रिलायन्स लाईफ इन्शुरन्स म्हटलं जायचं. तर मी तेव्हा रिलायन्सला होतो, आणि मी दिवसात कमीत कमी 4 ते 5 फोन घरी करायचो, हे चेक करायला की आई जेवलीये का, आई आता रडते का, आई बरोबर कोणी आहे का, टीव्ही बघते का, काय करते. म्हणजे सतत ते डोक्यात चालू. हो, सगळी कामं करताना 24 तास वेळ डोक्यात चालू असायचं. आणि टेक्निकली स्पीकिंग मी हे चेक करायला फोन करायचो की माझी आई फोन उचलते का, माझी आई आहे का. मी इथपर्यंत मनाची तयारी केली. तर त्यामुळे इट वॉज अ व्हेरी 2012 माझ्यासाठी सगळ्या दृष्टीने अत्यंत वाईट वर्ष मी समजतो आतापर्यंतच्या आयुष्यात. सगळ्या अर्थाने परीक्षा, कारण बाबा ज्यावेळेला गेले तेव्हा मला डबल मलेरिया झाला होता, वॅक्सिलर फेल्सिकर आणि वॅक्सिस. आणि रात्रभर मी घरात झोपलेलो होतो, बाहेर बाबांना ठेवलेलो होतो. आणि इतकी वाईट अवस्था होती की जर मी बाबांच्या बाजूला झोपलो असतो तर एखाद्याला वाटलं असतं दोघेही गेले. 44-45 किलो वजन होतं माझं, आणि अक्षरशः पोखरून काढलं होतं म्हणजे मला मलेरियाने. आणि 15-1 दिवस मी घरात होतो, काही जायचं नाही. म्हणजे मग उलट्यावर काही होत नव्हत्या, पण जेवणच जायचं नाही. आणि मग मी अँटीबायोटिक्स वर होतो, त्यामुळे भूक अजून मरते, मलेरिया आणि तसाच असतो, आणि रिलॅक्स व्हायचे चान्सेस. त्याच्यामुळे अजूनच की बाहेर पण जाता येत नाही. मला जरी 5-6 दिवसांनी बरं वाटायला लागलं होतं तरी मी बाहेर जात नव्हतो, याच रिस्क करता की बाबा परत जर आडवा झालं तर काय करायचं. आणि तसा मी कधी सुट्टी घेऊन घरात बसलोय असं मला आठवत नाही आतापर्यंतच्या आयुष्यात. मी 4 दिवस सुट्टी घेतली तर मला दुसऱ्या दिवशी करमेन असं होतं की आता आपण काय करतोय दिवसभर घरात. म्हणजे आम्ही जे तुला ओळखतोय सगळेजण कल्याण चॅप्टर मेंबर्स, ते आम्ही पण हेच सांगू की असं तू 4-5 दिवस सुट्टी घेतलीस म्हणजे खूपच झालं. हो, म्हणजे तो पिंडच नाही मला. पण मग एकदा आई म्हणाली असंच की मला ना या घरातच राहायचं नाही. बाबांच्या फ्रेंडकडे बघून कन्सिस्टंट रडायची, आणि मला उमजायचंच नाही काय करायचं. मग मी तिचं वातावरण बदलण्याकरता पुण्याला पाठवलं. 90% नागरिक पुण्यात राहतात. सो ती तिकडे गेली एकदम नॉर्मल व्हायची, कारण वातावरण बदल. टिटवाळ्याला माझी सख्खी मावशी राहते, त्यामुळे मी तिच्याकडे पाठवायचो. तिकडे गेली की परत नॉर्मल. घरी आली ती, कारण काय घरी कुणीही नसायचं, आणि त्याच्यामुळे तिला ते बंबार्डिंग झाल्याचं वाटायचं, आणि शी जस्ट कुड नॉट टेक इट दॅट पॉइंट इन टाइम. शेवटी मला एक दिवस सरळ म्हणाली की मला या घरातच राहायचं. घरातच राहायचं नाही म्हटलं पुढे माझ्या पुढेचा यक्ष प्रश्न उभा आहे की आता काय करायचं. कारण मला सुद्धा सुचत नव्हतं की कधीही सावरणं, कारण म्हणता 11 महिने आले. आणि शेवटी ऑगस्ट 2013 मध्ये मी गेलो निर्णय घेतला, मग जायचं कुठे. द बेस्ट सिटीज पुणे.
मग आम्ही गिरिगावातलं घर विकलं आणि पुण्याला घर पण होतं. हा, पुण्याला घर घेतलं मी. अच्छा, तेव्हा आणि घर नव्हतं माझं, पुण्याला घर घेतलं कारण मग मावशी जवळ, मामा जवळ, माझ्या सगळ्या मावस बहिणी, मावस भाऊ, मामे आईच्या दृष्टीने जास्त. ऍब्सोल्युटली. त्यामुळे सगळी बाहेरची माणसं जवळ, मॅटर्नल. त्यामुळे असा काहीच प्रॉब्लेम नाही. तिला पाहिजे त्या घरी जाऊ शकते, फोन करून कोणालाही घरी बोलू शकते. तरी तेव्हाचं पुढं असं होतं 20 मिनिटात माणूस घरी येऊ शकत होता. आता वाटलं तरी 20 मिनिटात कोणी कुणाच्या घरी पुण्याला जाऊ शकत नाही, इतकं ट्रॅफिक आहे. पण अँड दॅट चेंज एव्हरीथिंग. पण मग काय झालं की परत ती वर्षभरानंतर तिला पुढं पण नको झालं. गिरगावातल्या आठवणी येत होत्या अशातला भाग नाही. मग तिने नवीन टुमणं काढलं आणि कारण आणलं पुढे की मुंबई पुण्यात फरक असतो. पुढे एज्युकेशन करता चांगलं असतं, करिअर करता नाही. आणि पुण्यात अशा नोकऱ्या नाही मिळू शकत जर तुझं टॅलेंट आहे वगैरे 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 वगैरे. पण बरोबर आहे ना ते, म्हणजे आई सुलभ भावनेने वाटणार. हा, तर ते आता काय आहे माहिती का, त्या वयात तुम्ही फार लिमिट पलीकडे कन्व्हिन्स नाही करू शकत. कारण काही तर हट्ट पकडला की मी जे म्हणते तेच बरोबर आहे. माझ्यापुढे परत प्रश्न उभा राहिला की आता काय करायचं. मी म्हटलं काही परत आपण मुंबई जाऊ शकत नाही आणि मुंबई आता जागा आपण नाही घेऊ शकत, तो पैसा नाही माहिती. तर मग काय करायचं. मग तिने सुचवलं आपण टिटवाळ्याला जाऊया. माझ्या डोळ्यापुढे पॅचवे चमकले. हे मला सुचतच नव्हतं काही, काय बरोबर. मी एक दिवस मागून घेतला तिच्याकडून. मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा आणि मी जस्ट आदित्यपूरला समोर जॉईन केलं आणि आय गेव इट अ थॉट. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की जर ही मुंबईला जाऊन, टिटवाळा मुंबई नव्हे पण आय एम निदर इन पुणे नॉर इन मुंबई, आय एम क्लोज टू. बरोबर. मग काय मला एक सपोर्ट, हा मावशी आहे, मावस भाऊ आहे, मग हा एक सपोर्ट असेल म्हणजे माझी एक चिंता मिळेल. पण मला दुसरी चिंता भेटत होती की माझी वाट लागते, कारण मला किती प्रवास करावा लागणार आहे याची मला संपूर्ण कल्पना होती. पण आय टूक अ डिसिजन, ठीक आहे, शी इज गोइंग टू बी हॅपी बिकॉज ऑफ इट, आय टेक इट ऑन माय सेल्फ. आणि मग मी नोव्हेंबर 2015 मध्ये टिटवाळा शिफ्ट झालो आणि नोव्हेंबर 2015 पासून मी टिटवाळ्यात राहतो. पण जे तू म्हणालीस की काय मिस करतोस, तर मी पुण्याला जसा होतो तसा टिटवाळ्याला आहे, तसंच मुंबईत होतो. त्यामुळे मी विशेष काहीच मिस करत नाही. प्रॉब्लेम तुला म्हणजे तसं बऱ्याच जणांना वाटतं असं कसं काय म्हणू शकतो, तर पिंड येतो. ठीक आहे, मी जिकडे जातो मी तिकडचा होऊ शकतो, म्हणजे कुठेही ऍडजस्ट. ऍब्सोल्युटली कुठेही ऍडजस्ट. मी आता रेणुकूटला गेलो होतो ना, मला असं जेन्युइनली वाटलं होतं 3 दिवस की मी रेणुकूटमधून बाहेरच पडलो. मी छोले समोसा खायला गेलो होतो एका डाब्यावरती आणि तिकडे असं कुल्लर मधला चहा देतात चिनी मातीच्या भांड्यात. मी तिथेच बसून होतो. मी ड्रायव्हरला सांगितलं थोडा इथे राहून भेटते ना, आणि मग मी तिकडे अजून 2 चहा पे वेळ काढायचा म्हणून. हा, आणि मी ना ऍक्च्युअली तिकडच्या माणसांचं निरीक्षण करत होतो की कशी राहतात ही माणसं. आणि हायवेवरती थोडा 185 किलोमीटर आहे वाराणसी सिटी पासून रेणुकूट प्लॅन्ट, जिकडे मी गेलो होतो. 4 तास बाय रोड प्रवास जायचा, 4 तास यायचा, आणि बरोबर 2 तासावरती तो ढाबा आहे. आणि जवळपास जाणारी नदी प्रत्येक गल्लीच्या ढाब्यावरती थांबते आणि तिकडे छोले समोसा खातात आणि चहा पितात. तर मला ते असंही वाटलं की आपण इथे राहू शकतो. तर मी म्हटलं अरे यार इथं पण राहू शकतो. तर तोच मी रेफरन्स तुला देतोय की मला अशी कमतरता जाणवत नाही की ही 4 दुकानं इथं नाहीये, किंवा नाट्यगृह नाहीये, किंवा सिनेमा थिएटर नाहीये, किंवा असा प्रवास आहे तसा प्रवास आहे. ओके, इफ आय एम हिअर, दिस इज हिअर, ऍक्सेप्टेड. दिस इज नॉट हिअर, ऍक्सेप्टेड. आणि मी ना माझ्या प्रोफेशनमुळे म्हण किंवा एकंदरीत तोडगे करायला शिकले आयुष्यात. त्यामुळे प्रश्नाकडे बघण्यापेक्षा तोडगा काय याच्यावर, आणि कॉर्पोरेट ट्रेनर आणि इन्व्हेस्टमेंट त्यांचा इंटरेस्ट असल्यामुळे तोडगा हे माझ्या प्रोफेशनचा बेस आहे. हा, तर त्याच्यामुळे तो पिंड झालाय. सो आय डोंट मिस एनिथिंग सिरियसली स्पीकिंग. एक फक्त फरक मी एवढाच सांगेन की गिरगावात माझे मित्र खूप जास्त होते, लहानाचा मोठा झाल्यामुळे. त्यामुळे माझा सगळ्यांशी संपर्क होता. पुण्याला आणि राहताना आय वॉज ऑलरेडी इन टू करिअर फॉर फ्यू इयर्स. त्यामुळे फ्रँकली स्पीकिंग सकाळी 8 ते रात्री 10:30 हे माझं शेड्यूल 2003 पासून. त्यामुळे मी 21 वर्ष तरी माझ्या घराचं हॉटेलसारखं दुसरं फक्त राहायला, जेवायला येतो रात्री आणि झोपायला जाणार. त्याच्यामुळे काय पंखा आहे, दादी उशी आहे, ठीक आहे, आणि जेवण आहे, अन्न आहे, त्याच्यामुळे इट इज क्वाईट इझी. असा एकंदर प्रवास आहे. पण म्हणजे शिक्षण आणि याच्याबद्दल थोडंसं सांग ना, म्हणजे तुझी बॅकग्राऊंड. मी राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये शिकलो. राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेली ती शाळा आहे. ती आता बंद झाली. मराठी मीडियम होती ती, एकेकाळी इंग्लिश मीडियम होती ती. पण मी 1ली 10वी मध्ये शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं. नंतर मी भवन्स कॉलेजमध्ये होती. भवन्स कॉलेजमधून मी कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं.
गिरगाव चौपाटी, बँक ऑपोजिट विल्सन कॉलेजच्या मागच्या लेनमध्ये आमचं कॉलेज. म्हणजे तू जर हा सिनेमा बघितला असशील बागी सलमान खानचा, तर सलमान खानच्या बागीमध्ये तो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन त्याला करायला लावता, तो पळत असतो इकडे आणि तो एका कॅन्टीन मध्ये जातो आणि नंतर तो पाईपावरती परत चढायला प्रयत्न करतो. दॅट इज भवन्स कॉलेज. आणि ते आमच्या कॉलेजमध्ये झालेलं शूटिंग होतं आणि विल्सन कॉलेजमधली बरीच शूटिंग बघितली. पण मी जास्तीत जास्त वेळ जिम मध्ये किंवा लायब्ररीत असायचो किंवा बाहेरच्या सँडविचमध्ये कट्ट्यावरती. मी फार कमी लेक्चर अटेंड केली, पण धमाल केली. म्हणजे कॉलेजमध्ये जास्त अभ्यास वगैरे कधी केला नाही, पण मी कधी मला मार्क कमी पडले आहेत की असे 12वीला पण फर्स्ट क्लास होता मला, 11वीला पण काहीतरी 58% वगैरे होते आणि कॉमर्सला जायचं हे ठरवलं. त्यामुळे हा प्रश्नच नव्हता नाही की मी आता बापरे आता मी 11वीला विचार करतोय की सायन्सला जाऊ का आर्ट्स. सायन्समध्ये मला अभिभाच्या पलीकडे काही कळलं नाही आणि आर्ट्समध्ये हँडीक्राफ्ट आणि चित्रकला आणि हस्तव्यवसाय माझं इतकं अप्रतिम होतं की मी कार्डबोर्ड पेपरची टेबल्स करायला 3 पिरियड घ्यायचो. मला पहिली ते 8वी कधीही कात्रीने कापता आलं नाही. मला आता धारदार कात्री लागते. म्हणजे आपण जेव्हा शोकेसचं आपलं काम करतो तेव्हा माहितीये मला ते. तर इतकं अप्रतिम होतं म्हणजे मी गणपतीचा मुखवटा काढू शकतो, खाली जायंट रॉक असतो. त्यामुळे पावसाळी चित्र काढणे इथे चित्रकला मध्ये संपायची आणि कागदी टेबल आणि कागदी खुर्ची एवढा जास्त व्यवसाय मला जमला. त्याच्यापुढे नाही. त्यामुळे मला कल्पना होती कारण ते खूप काय काय करायला लागतं ना शाळेत असताना, घर वगैरे काय 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 असतं, भरपूर असतं. सो त्याच्यामुळे भाषा सगळ्या इतिहास, भूगोल, संस्कृत भाषेतच आली की याच्यात मला विषय रस होता. आणि क्रिकेट पॅशन असल्यामुळे भवन्स कॉलेजची क्रिकेट टीम पण होती, त्याच्यामुळे मग आपण त्याच्यात जाऊ शकतो अशी वगैरे हे ठेवून. आणि मग उरली काय कॉमर्स ऍट दी एंड ऑफ द डे. आणि मला मी अकाउंट्स वगैरे खूप चांगलं करू शकेन याची कल्पना होती. सो आय मूव्ह टू कॉमर्स आणि मग मी तिकडनं कॉमर्स ग्रॅज्युएट केलं. पण मग सीए वगैरे नाही करावं असं वाटलं? नाही, मला सीएस करायचं होतं आणि मी सीएस केलं. मी केसी लॉ कॉलेजमध्ये सीएस केलं. केसी लॉ कॉलेज पण निवडण्याचं कारण होतं की गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला मला ऍडमिशन मिळत होती, पण केसी लॉ कॉलेजला अटेंडन्सचं प्रेशर नव्हतं आणि मला कॉलेज अटेंड करायचं नव्हतं. त्याचाही एक किस्सा आहे. मी LLB करत असताना LLB आणि सीएस दोन्ही एकत्र केलं. तर सीएस इंटर ची इक्विव्हॅलेंट LLB ची 2 वर्ष आणि सीएस इंटर मी आधी करत असल्यामुळे LLB फार सोपं गेलं मला. त्याच्यामुळे मला कॉलेजमध्ये जायचा हा प्रश्न पडायचा. त्यात अटेंडन्स नाही, त्यामुळे काय निवांत आहे. ते पहिली सेम मी कॉलेजलाच गेलो नाही. माझ्याकडे प्रेमपत्र आलं की तुमचा मुलगा अटेंड करत नाही. ते सेम मलाच मिळालं. म्हटलं जाऊ दे आता पंख्या नको घ्यायला. आणि मग मी कॉलेजला गेलो तेव्हा प्रोफेसर मला असं बघितलं. त्याच्यात पण मी काय दुसऱ्याच लेक्चरला, तुम्ही पहिल्या लेक्चरला कधीच पोहोचलोय 7:30 वाजता अंघोळ करून. शक्यच नाही ना. ऍब्सोल्युटली. सो त्याला वाटलं नवीन स्टुडंट आला ज्याची पहिली सेम मिस झाली. तर म्हणाले हो आय फील सो सॉरी, यू आर अ न्यू स्टुडंट, यू हॅव मिस द फर्स्ट सेम. आय सेड नो सर, आय एम ओल्ड स्टुडंट कमिंग फॉर द फर्स्ट टाइम. तर त्याचं मला बघायला लागली. कॅन यू डेअर टू टेल मी ऑन यू माय फेस, विल यू एबल टू प्लीज गेट आउट. थँक्यू सर. मला काढून टाकला याचा मला आनंद होता. काय म्हणजे जाऊ दे त्याला, तुम्हाला पण दिसलं ऑफिशियली झालंय आणि बाहेर गेलो. सो असं होतं. पण LLB फर्स्ट इयर सेकंड इयर पण फर्स्ट अटेम्प्ट पास. थर्ड इयर मी केलं, पण मला सनद नव्हती घ्यायची कारण मला प्रॅक्टिस नव्हती करायची. कारण सीएस करत असताना काय होतं की आपल्या काळात की सीएस LLB तू जर एकत्र केलीस तर इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर तुला पहिला प्रेफरन्स मिळतो फक्त सीएस तर असेल आणि सीएस LLB एकत्र असेल तर तुला पहिल्यांदा प्रिफर केलं जातं. जर मी एखाद्या कॉर्पोरेट्स मध्ये गेलो लीगल ऑफिसर म्हणून मला जॉईन करायचं असेल लीगल टीम मध्ये, तर आय वुड बी प्रिफर्ड फर्स्ट. आणि मग माझ्याबरोबर एक माझा मित्र होता, तो सीएस LLB एकत्र करत होता. मला बोलला अरे सहज आहे, इंटर इज इक्वल टू 2 years. काय लॉज ऑफ टॉर्ट्स, कंपनी लॉ वगैरे मी कॉन्फिडंट होतो. त्याच्यामुळे मग मी म्हटलं येस दॅट इज बेटर. जर कष्ट कमी होणार असतील नंतरचे, आणि म्हणून मी केलं. त्यामुळे उद्देश खूप क्लिअर होता, प्रेफरन्स मिळेल म्हणून. पण मला प्रॅक्टिस करायची नव्हती ऍज अ लॉयर, म्हणून मी 3रं वर्ष केलं. आणि 3ऱ्या वर्षानंतर जेव्हा 1 वर्ष प्रॅक्टिसिंग लॉयर बरोबर तुम्हाला अप्रेंटिसशिप करायला लागते आणि मग तुम्हाला सनद द्यायला अप्लाय करता येतं, त्या दोन्ही गोष्टी मी अवॉइड केल्या. हेन्स आय नेव्हर प्रॅक्टिस, आय नेव्हर इंटेंडेड टू बिकम अ प्रॅक्टिसिंग लॉयर. पण मागचं काही कारण म्हणजे कारण मला कंपनी लॉ मध्ये जाऊन कॉर्पोरेट लॉ मध्ये नोकरी करायची होती किंवा जमलं प्रॅक्टिस करायची होती ऍज अ सीएस
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. CS. कारण ICWA आणि CA हे जवळजवळ प्रॅक्टिशनर दिसतील, तेवढा CS प्रॅक्टिशनर नाही. दिसतात नाही. बरोबर. मागच्या 10 वर्षात CS प्रॅक्टिशनर बऱ्याच प्रमाणात हो. वाढले. खूप रेशो आता वाढलाय. आणि आमचं पर्सेंटेज बरंच कमी होतं. बरं 2 TB डिग्र्यांमध्ये फरक हा आहे, CA आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे ज्याला हो, ICWA ICWA. त्या दोन्ही याला तुला अकाउंट्स, कंपनी लॉ आणि टॅक्सेशनचा पर्सेंटेज जास्त आहे, जास्त. कंपनी लॉ कमी. माझ्या 800 मार्कात 500 मार्क कंपनी लॉ आणि उरलेले 300 मार्क टॅक्स ऑडिट, कॉस्टिंग आणि अकाउंट्स. त्याच्यामुळे पर्सेंटेज वाईज पण बघितलं तर बरोबर आहे. आय वॉज सपोज टू बी डुईंग अ करिअर इन कॉर्पोरेट. सो तो एक खूप क्लिअर कट माझ्या डोक्यात होतं. पण मग एवढं सगळं म्हणजे CS त्याच्यानंतर लॉ हे सगळं झाल्यानंतर परत इन्शुरन्स किंवा तत्सम या क्षेत्रामध्ये नोकरी का करावीशी वाटली? हा, दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग जर्नी. बेसिकली CS फायनल मी करत असताना डिसेंबर आणि जून अशा आमच्या एक्झाम्स असायला आणि मी एका चार्टर्ड अकाउंटकडे नोकरी करत होतो. 98 साली मी ती नोकरी सुरू केली. माझे फॅमिली फ्रेंड होते आणि मी बाबांना म्हटलं की दुपारचं कॉलेज असतं, सकाळी मी बसून काय करणार. सो हे करतो आणि 11वी 12वी FY BCom असताना त्या आमचं सकाळचं कॉलेज असायचं. 11वी 12वी दुपारचं कॉलेज. सो दुपारी काय करायचं म्हणून बाबा म्हणाले, एक काम माझे मित्र शोधतायत चार्टर्ड अकाउंटंट, तुला करायची आहे का? म्हटलं हो आवडेल. आणि ऑलरेडी कॉमर्सला होतो आणि मला ना एक त्याच्यात उत्सुकता अशी होती की प्रॅक्टिकली अकाउंट्स कसं काम करतो. आपण जे पेपरमध्ये अकाउंट्सला बॅलन्स शीट टॅली करतो किंवा रिसिप्ट टॅली करतो तसं होतं का नक्की हे मी रिलेट करू शकते. हा, किंवा तिकडे गेल्यानंतर आपलं ऑडिटचे चान्सेस मिळतात तर ते करता येईल का वगैरे. आणि म्हणून मग मी इंटरव्ह्यू दिला 13 मे 1998. मी आयुष्यातला दिलेला पहिला इंटरव्ह्यू. संध्याकाळी 5:30 तुला वेळ वगैरे आठवते? मला बरेच वेळा किंवा तारखा आठवू शकतात महाराजांसाठी. कम फ्रॉम माय मदर. आणि तरी 5:40 ला सांगितलं ठीक आहे मग तू कॉलेज संपते की दुपारचा यायचं. आणि 5:40 लगेच एकदम आनंदाने 4 इंच स्पाई घेऊन बाहेर पडलो. तेव्हा आपले डायलचे फोन होते. सो मी चालत घरी गेलो. 15 मिनिटावरती माझं ऑफिस होतं आणि मला सांगितलं, मला बोलले माहिती मला काकांचा फोन आला होता. त्यांनी फोन करून घरी सांगितलं. आणि मग माझी ती जर्नी सुरू झाली 98 ते 2003. त्याच्यात मी असं कुठलंही इन्कम टॅक्स नाही मुंबईतलं, कुठलंही सेल्स टॅक्स नाही ज्याच्यात मी गेलो नाही. रिटर्न लाईनीत उभी राहून फाईल केली. मी मॅन्युअल रिटर्न्स फाईल केली, मॅन्युअल अकाउंटिंग केलेलं आहे, मॅन्युअल रेसिडेंट पेमेंट. त्यामुळे आठवणे सापडले नाही की 2 तास ते आठवणे सुरू. लालबागच्या राजाला ऑडिट करायचा चान्स मिळाला होता. त्याच्यानंतर मी औरंगाबादला 9 वेळा निर्लजचं ऑडिट करायला गेलो. पेशवा हॉटेल होतं औरंगाबादला, तिथे आम्ही राहायचो. मी आता तर छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे आता मी ज्या परिवर्तनला गेलो होतो ना तर असं एकदम नॉस्टॅल्जिक वाटत होतं. फक्त बरं जवळपास 20 वर्षांनंतर मी गेलो छत्रपती संभाजीनगरला. बट फॅन्टॅस्टिक. म्हणजे ते दिवस असे मंतरलेले दिवस होते. आणि हा अनुभव खूप आहे. म्हणजे आपण जे पेपरवरती तू म्हणालास तसं पेपरवरती जे करत असतो त्यापेक्षा इतकं सारं म्हणजे पूर्ण समोर पुढे मिळालं म्हटल्यावरती खूप छान. जालन्याला 5-6 वेळा मी जाऊन आलो. टॅक्स ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिटचा 5 वर्षात प्रचंड अनुभव होता. दुसरी गोष्ट काय की माझा जॉब 1150 रुपये माझा पहिल्या 1.5 महिन्याचा पगार 30 जूनला मला मिळाला 1998. आणि अशी 5 वर्ष. पण त्याचा ऍडव्हान्टेज काय होता की सीएसच्या एक्झामला मला 2-2 महिने सुट्टी मिळाली. अर्थात ती विदाऊट पे असायची पण सुट्टी महत्वाची. आणि 2 महिने फक्त अभ्यास करायचे. सकाळी 10 ला अभ्यास सुरू करायचा, रात्री 8 ला अभ्यास संपला. मी कधीही आयुष्यभरात रात्रीही जागलो नाही आणि पहाटेही उठलो. दिवसभर अभ्यास करायचा आणि मधनं ब्रेक घेऊन अभ्यास करायचा. आणि कारण काय 500 मार्क लॉ म्हणजे तुम्हाला रट्टाच मारला. अर्थात मी रट्टा कधी मारला नाही. मी माझी सगळी पुस्तकं कमीत कमी पूर्ण पुस्तकं 7-7 वेळा वाचून टाकली. आणि माझं सर्वात छोटं पुस्तक 446 पानांचं होतं, कंपनी लॉ 2. 800 मार्कांचे 8 पुस्तक. अकाउंटचं पुस्तक एवढं मोठं होतं. 822 पानांचं माझं अकाउंटचं पुस्तक होतं. तुला अगदी ते नंबर पण आठवत आहेत? हो, माझ्याकडे आहेत ती पुस्तक अजून. आणि 816 पानांचं माझं टॅक्स लॉजचं पुस्तक होतं. टॅक्स लॉज म्हणजे अखंड टॅक्स लॉ दिलेले. तर त्याच्यामुळे म्हणजे मी बीकॉम ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यामुळे मी एवढं नाही पण मी रिलेट करू शकते की तू काय सांगतोयस ते. म्हणजे ते मला कळू शकतंय की केवढं असेल ते भव्य एकदम. एक्झॅक्टली. आणि 4 अटेम्प्ट इंटर, 4 अटेम्प्ट फायनल.
पहिले 2 अटेम्प्ट आधी गेले 190 199 2 मार्कांनी फेल. पुढच्या अटेम्प्टला 4 मार्कांनी फेल, तिसऱ्या अटेम्प्टला 8 मार्कांनी फेल, चौथ्या अटेम्प्टला इकडे 16 मार्क जास्त इकडे 16 मार्क जास्त. हे ईवेला भेटलो होतो मी, कारण प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं. 800 मार्क परत वाचायचं प्रश्नच नाही आणि ते त्याच्यावर मला माताच करायला लागते. यू हॅव टू बी मेंटली टफ. कारण काय असतं माहिती का, जसजसा काय पुढे जातो ना, एक्सपेक्टेशन तुमच्या स्वतःकडनं खूप वाढायला लागतात की अरे आपलं वय वाढतंय आणि तुम्हाला अशी अपेक्षा असते की 23-24ला आय शुड बी जॉईनिंग सम कंपनी. ठीक आहे, आणि मग ना स्वतःवरचा हळूहळू विश्वास कमी व्हायला लागतो की असं व्हायला नाही, बहुतेक मला क्लिअर करता येईल. आणि म्हणून बरेच जण गिव्हअप करतात की इंटर होता आणि फायनल नाही करत. तो आयसीएमबी म्हण, सीए म्हण किंवा सीएस. मग त्यावेळेला काय झालं, तिथे सुट्टीच्या वेळात मला अविवा लाईफ इन्शुरन्सची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. जिकडे माझ्या एका मित्राने अरे ना असं असं ऑपॉर्च्युनिटी आहे, इंटरव्ह्यू दे. अविवा लाईफ इन्शुरन्स जुलै 2002ला इंडियात आली. इट्स अ ब्रिटिश कंपनी. 1696ला ती इंग्लंडमध्ये लंडनला स्थापन झाली. 1689ला शंभूराजे गेले, 1696ला ती स्थापन. तुझं कळतंय नाही, आणि ते ब्रोशरला लिहिलेलं होतं. ओके. आणि ब्रोशरवरती अविवाच्या त्याच्या लिहिलेलं होतं की अ न्यू कंपनी विच इज 300 years अँड दॅट वॉज सच अ कॅची लाईन. मी म्हटलं इंग्रज आहे, जाऊन बघूया. माझा 3 गोष्टींमुळे इंग्रजांकडे कल येतात, तुला माहिती आहे किंवा बऱ्याच मित्रमंडळींना. मी रॉबिनहुड, शर्लॉक होम्स आणि जेम्स बॉन्डचा हार्डकोर फॅन आहे, आणि तिघे कर्मधर्म संयोगाने इंग्रज आहे. सो मी म्हणून तिकडे गेलो, इंटरव्ह्यू दिला आणि नाही, पण इट्स ऍडवायझर जॉब. यू आर गोइंग टू बी अ फायनान्शियल ऍडवायझर. बेसिकली एजंट या नावाचं ग्लोरिफिकेशन होतं. फायनान्शियल ऍडवायझर. बरोबर. त्यांनी मला हे पण सांगितलं की प्रायव्हेट कंपनी फक्त 8 महिने राहतात आपल्याला, आणि तुझ्या पुढे एलआयसी ऑफ इंडिया बिगेस्ट कॉम्पिटिशन. सो हाऊ आर यू गोइंग टू डू दॅट. आणि परत तुझा बायोडेटा सांगतो की तू एकाच ठिकाणी नोकरी करतो आणि यू आर ऑल्सो कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, अकाउंटची बॅकग्राऊंड आहे, ती सेल्स. माझ्या एका उत्तराने मला नोकरी मिळाली की सर आय बीन advising people on how to save tax and life insurance is one of the product for it. So I think I'll be able to convince people. प्रश्न एवढाच आहे की मला मान्य आहे कॉम्पिटिशन एलआयसी ऑफ इंडिया, बट दॅट इज वेअर ऑफकोर्स यू विल ट्रेन मी ऑन युअर प्रोडक्ट्स, राईट, आणि रेस्ट इज माय स्किल. ऑब्वियसली ठीक आहे, पण तरीही सगळं यू आर ॲट सच अ यंग एज, विल यू बी एबल टू कन्व्हिन्स देम. मी म्हटलं सर आय बी एबल टू कन्व्हिन्स देम, बट आय वुड टेल यू वन थिंग, विदाउट गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी यू विल नॉट बी एबल टू ऑल्सो प्रूव्ह दॅट आय कॅनॉट डू इट. म्हणजे जर मी क्वेश्चनिंग स्किल मध्ये सांगतो ना, माझा प्रश्न असा होता की मला वाटतं मी करू शकतो, पण मला जर मी संधी दिली तर तुम्ही कसं सांगू शकता की नाही करू शकतो. तसं मला सेल्स म्हणजे. आणि आय जॉईन 19 जून 2003 माझा पहिला दिवस. दॅट इज वर आय एंटर्ड कॉर्पोरेट. त्याच्या आधी बलरामा बिल्डिंग बीकेसी, तिथे आमची 30 दिवसाची ट्रेनिंग झाली. तेव्हा गिरगावात मी 30 दिवस बलरामा बिल्डिंगला जायचो IRDAची. आता ती होत नाही. आता 21 दिवसाची ऑनलाईन ट्रेनिंग असते आणि एक्झाम देतात मी सेंटरला जाऊन. आम्ही 30 दिवस हार्डकोर सकाळी 9:30 ते 5:30 क्लासरूम ट्रेनिंग अटेंड केली. 30 दिवस, मग एक्झाम 50% मिनिमम पासिंग. आय गॉट द लायसन्स आणि 19 जून 2003 आय जॉइन्ड अविवा इन दॅट कोर्स. सो दॅट इज हाऊ द जर्नी बिगॅन. फक्त एवढंच की झालं की आपण इकडे परत यायचं. तिथं सर्वात महत्वाचा प्रकार घडला की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझ्या असं लक्षात आलं पुढच्या 2 महिन्यात की फायनान्शियल लिटरसी इंडियन नावाला आहे. ओके, इव्हन मी माझ्या बाबा बँकर असून त्यांनाही काही माहिती नाही, ऍब्सोल्युटली काही माहिती नाही, नुसती बँकेत नोकरी करतो. आणि मला कीव वाटायला लागली की अरे असं कसं काय असू शकतं की हे एवढं सगळं जे मला ट्रेनिंग मध्ये कळत आहे हे जर आहे आणि हे कोणालाच कसं माहिती नाही माझ्या आजूबाजूच्या. आणि मग हे स्प्रेड करण्याची गरज आहे असं मला वाटलं. आणि मला की आपण ह्याच्यात काम करू शकतो. आणि अचानक ना ते संचारलं माझ्या की बस आहे आपण नंतर करू. हे 6 महिने लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि 6 महिने लेट्स गिव्ह इट अ ट्राय काय मी रमलो त्याच्यात. आणि म्हणून सांगतो हॅपन्ड ऍक्सिडेंटली, बट देन आय टुक इट ऑन मायसेल्फ की ह्याच्यातच करिअर. पण मग हे किती वर्ष चाललं नंतर? 2003 ते 2005. मग 2005 ते 2007 HDFC लाईफला होतो. ही 4 वर्ष सेल्स. 2007 सेल्स, ऍब्सोल्यूट सेल्स, हार्ड कोर सेल्स. फक्त एवढं होतं HDFCला मला माझ्याकडे 2 जणांची टीम होती जे मला रिपोर्ट करायचं, कारण 2 वर्षांचा एक्सपिरियन्स होता. आणि तिकडे मी अहमदाबादला गेलो होतो इंडक्शनला. माझ्या HDFCला जॉईन केलं 2005 मे. आणि मला ते 8 दिवसाचं इंडक्शन इतकं टच करून गेलं. त्या इंडक्शनचं नाव होतं दिशा.
आणि त्या मॉड्यूलनी माझ्यावरती एवढा प्रभाव टाकला की मला आल्यानंतर असं वाटायला लागलं की मी जेव्हा लोकांकडे 1 to 1 भेटायला जातो ना त्याच्याने फरक नाही पडणार जाण्या मागते मला करायचं कारण लिमिटेशन आहे. मी स्मिताला भेटलो, मग स्वप्नाला भेटलो, मग हेमंतला भेटलो, मग साईला भेटलो, मग परीक्षेला भेटलो, किती वेळ आणि एका दिवसात मी 10 लोकांना भेटू शकतो का नाही? ठीक आहे, मग मी कसं काय हे पोचू शकतो लोकांपर्यंत? दिवसाचे तास आणि नंबर ऑफ पर्सन याचा रेशो. मग काहीतरी ना वेगळं करायला पाहिजे. आणि इव्हेंच्युअली हे करून 2 वर्षांतर मी या डिसिजनला आलो की मला सेल्स मधला बाहेर पडायचंय आणि आय वॉन्ट टू बिकम अ ट्रेनर. दॅट वॉज ऑल्सो अगेन असंच सुचलं. मेरे मन को बाहेर मैं कुत्ता काट के खा. आणि मी पेपर टाकले माझ्या बॉसला, तेव्हाही काही कळलं नाही, शॉक होता. अर्थातच असणारच. हा म्हणजे तुला काय वेळ लागले का वगैरे. त्यांनी शेवटी एक डायलॉग मारला, केवळ मर्द सेल्समॅन नोकरी करतो. थांबवण्यासाठी शेवटचा टॉमथॅट होतो. म्हटलं ऐसा कुछ नहीं, पैसा लगता है तो ठीक है ना, लेकिन मेरे मन ने ले लिया है, मैं सेल्स में नहीं रह सकता. आणि आय वॉज अ परफॉर्मर बाय माइल्स. मला त्या प्रेशरचा कधी त्रास झाला नाही. प्रेशर एक्स्ट्रीम असतं आणि प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्सचा खूप जास्त असतो. आणि त्याला नवीन असल्यामुळे कॉम्पिटिशन ही तितकीच असायची. म्हणजे इंटरनल कॉम्पिटिशन प्रायव्हेटमध्ये ती वेगळीच. तुमची सर्वात मोठी कॉम्पिटिशन समोर उभी आहे आणि कायम तुम्हाला डिफेंड केलं तर प्रायव्हेटवाले चोर आहेत, पळून जातील, क्लेम मिळणार नाही. त्यामुळे हे सर्वात मोठं ऑब्जेक्शन जवळजवळ पहिली 7 वर्ष प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपन्यांना सहन करावं लागलं. सगळ्या कंपन्यांना, हेल्थ पण, जनरल पण, लाईफ. तर तो ती फेज पार झालेली होती. आणि मग मी आयसीआयसीआय प्रुडेन्शियलला गेलो. तिथे इंटरव्ह्यू होता आणि तिथे पण मला हाच प्रश्न, 4 वर्ष सेल्स वर आहेस, तू सेल्स मॅनेजर का नाही होत, तुला ट्रेनर का व्हायचा? म्हणजे मुलं जसं म्हणतात ना, आम्ही सगळे काय मनात म्हणायचं, मनात म्हणालो मला आता काय खेळा चावलाय, मला ट्रेनरच व्हायचं. परत तोच नुसका की विदाउट गिव्हिंग यू एन ऑपॉर्च्युनिटी विल नॉट बी एबल टू प्रूव्ह दॅट आय कॅनॉट बी अ गुड ट्रेनर. हे बहुतेक थ्रूआउट. हा, आणि मला कधी प्रेझेंटेशन करायला सांगितलं. मला माहिती होतं की मी इंटरनल गोष्टी मला माहिती नसतात. ऍज अ कॉम्पिटिटर मला ते प्रॉडक्ट माहिती असू शकतं. तर त्यांनी चुकणारच आहे, पण चुकू दे. ते काय बघतील की हा कॉन्फिडंट आहे का, याला स्टेज फिअर नाही, हा किती उत्तम प्रकारे एखादं प्रॉडक्ट मांडू शकतो. मग ते चुकीचं असलं तरी सुद्धा किती कॉन्फिडंट, कॉन्फिडन्स किती आहे. आणि मूळ जर मी मला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर, प्रॉडक्ट चुकणार नाही. कारण प्रॉडक्ट मी ऍज अ कॉम्पिटिटर मी किती अभ्यास केला तरी मला किती कळलं. मला टेक्निकल आणि मला प्रश्न विचारले तर मी चुकणार. सो इज आय एम कॉन्फिडंट, त्या चुकू दे ना. आणि माझा इंटरव्ह्यू घेतला ARM मुंबई, असोसिएट रिली मॅनेजर मुंबई, HR, आणि माझा स्वतः खुद्द बॉस. दॅट इज द टाइम वेअर आय मेट नवरोज सिंग बोरमन फॉर द फर्स्ट टाइम, हु इज माय कॉर्पोरेट मेंटॉर. आणि केकेला मी तिथे पहिल्यांदा भेटलो. Who trained me to be a trainer. चित्रणामध्ये आपण नंतर बोलणारच आहोत. माय फर्स्ट ट्रेनिंग कॉर्पोरेट मेंटॉर, ज्याला मी माझा गुरु मानतो ट्रेनिंगचा, ज्यांनी मला 12 दिवसाच्या इंडक्शन मध्ये शिकवलं की हाऊ यू नीड टू बी ऍज अ ट्रेनर. आणि तुला ट्रेनर व्हायचंय का न्यूज रीडर व्हायचंय यातला फरक काय. देन चॉईस इज युअर्स. ट्रेनर व्हायचंय का न्यूज रीडर? PPT वाचून दाखवतो तो न्यूज रीडर. जो कॉन्टेंट मधनं व्हॅल्यू एडिशन देतो तो ट्रेनर असतो. बरोबर. आणि आय मेट हिम आणि प्रॉब्ली दॅट वॉज टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. पण मध्ये थोडंसं की रिअल इस्टेट आणि याचा पण थोडासा अनुभव होता. शेवटची नोकरी मी रिअल इस्टेट मध्ये केली जुलै 2016. 21 जुलै 2016 मी स्क्वेअर जॉईन केली. 15 जुलै 2016 वॉज माय लास्ट वर्किंग पिरियड विथ बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स. आणि 21 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 मी सप्टेंबरला पेपर टाकले. 3 महिने 90 दिवस नोटीस पिरियड सर्व केला. मी रोज इमानदारीने नोकरीला जायचो. आणि त्या 3 महिन्यात मी माझा व्यावसायिक प्लॅनिंग केला की मला 1 जानेवारी 2018 पासून काय करायचं. मित्रांनो, मुलाखत अतिशय छान रंगली आहे. पण मुलाखतीमध्ये एवढा कंटेंट आहे ना की आपण त्याच्या दुसऱ्या भागाकडे सुद्धा जाणार आहोत, कारण खूप आहे ना ऐकायला. त्यामुळे आपण परत एकदा भेटूया मुलाखतीच्या दुसऱ्या भागात.